नमस्कार मंडळी. तर आज आपला प्रवास चालू होतोय. आज आपण जातोय मालवणमध्ये. तर तुम्ही बघताय सकाळचे आता वाजलेत 4:20. आपली ट्रेन आहे आता ठाण्यापासून ॲक्च्युली. तर आता आपण पहिला भायखळा स्टेशनवरनं ठाण्याला जाणार आणि मग तिकडनं आपली ट्रेन आहे जनशताब्दी, त्याने जायचं आपण. तर मंडळी आता आपण आलो आहोत भायखळा स्टेशनला. तर इकडनं आपल्या ठाण्याला जायची फास्ट ट्रेन पकडायची आहे, जी पहिली ट्रेन आहे. आलेली लोकल 4 वाजून. तर आता आपली खोपोली ट्रेन आली आहे. खोपोलीला जाणारी जलद लोकल आणि ही लोकल दादरपूरला घाटकोपर. आपण जातोय जनशताब्दीने, जी आपल्याला पकडायची ठाण्यावर. माझा आजचा पहिला प्रवास आहे जनशताब्दीने. तर बघू कसा एक्सपिरियन्स आहे. तर आता आपण उतरलो ठाण्याला. तर आपली ट्रेन 7 नंबरला येणार आहे. सकाळ झाली आम्हाला थांबून, तरी पण आमची काही ट्रेन काय आली नाही अजून. मला अजून आम्ही ठाण्यालाच आहे. तर फायनली आपली ट्रेन आली आहे आणि आपली ट्रेन ही पूर्ण 1 तास लेट आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत चिपळूणला. आणि चिपळूणचा हा मस्त गरमागरम वडापाव घेतलाय आणि हे सुंदर नजारे बघत आपण वडापावचा आस्वाद घेणार आहोत आता. ट्रेन अर्धा तास लेट आहे. आता आपण रत्नागिरीला. आपल्याला जायचंय कुडाळ.
उतरलोय कुडाळला. तर वाजलेत आता 1:30 आणि ट्रेन 1 तास लेट झाली आपली. आता आपण कुडाळ स्टेशनपासून जाणार आहोत मालवण कट्ट्याला. तर तिकडे जाण्यासाठी आपण एक प्रायव्हेट कॅब केली आहे. तर ते कॅबचे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देतो आणि नावसुद्धा देतो, जेणेकरून जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रवास करू शकता. तर मंडळी, हे असे सुंदर नजारे बघून मन असं तृप्त झालंय ना. जसं मी माझ्या शेवटच्या लांजाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की गाव म्हणजे हे स्वर्गच. जर आपल्या ट्रिपची सुरुवातच एवढी मस्त होणार असेल तर आपली ट्रिप किती मस्त असेल. मित्रांनो, आता आपण आलो आहोत मालवण कट्ट्याच्या बाजारात. हे आहे मुख्य बाजार मालवण कट्ट्याचं. माझा हा आयुष्यातला पहिला प्रवास आहे मालवणातला. मी याआधी कधीच मालवणात गेलो नव्हतो. तर आजचा आपला असा प्लॅन होता की आता आपण जाणार आहोत आपल्या आत्याच्या घरी. तिकडे थोडीशी पोटपूजा करून थोडीशी विश्रांती घेऊन आपण एक संध्याकाळी 5 वाजताच निघणार आहोत आपल्या आई माऊलीच्या दर्शनाला, म्हणजेच आई भराडी देवीच्या दर्शनाला अंगणेवाडीला. तर मंडळी, चला फिरूया. तर मित्रांनो, आता मस्तपैकी आराम करून आपण निघालो आहोत दर्शनाला. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आपण चाललो आहोत आई भराडी देवीच्या दर्शनाला अंगणेवाडीला. शूटिंग करायला अलाउड नव्हतं देवीच्या इथे, तर आपण बाहेरून शूटिंग केली आहे. जसं आई भराडी देवीचं मंदिर आहे तसा सेम मॉडेल त्यांनी हा असा बनवून ठेवलेला आहे इथे.
खरं म्हणजे जेव्हा इकडे अंगणेवाडीची जत्रा असते तेव्हा इकडे खूप प्रचंड प्रमाणात भाविक येतात आईच्या दर्शनासाठी आणि इकडे खूप गर्दी असते. तर म्हणजे जेव्हा पण आपण असं कुठच्या पर्यटक स्थळाजवळ जातो तर तिकडे आपण एक थोडं का होईना पण एक छोटंसं नाश्ता वगैरे करावाच, जेणे तिकडचे जे लोकल जे स्टॉल असतात त्यांनाही प्रोत्साहन मिळतं आणि त्यांचीही थोडी मदत होते. आता आपण भराडी देवीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो इकडनं आणि इकडनं आता आपण जाणार आहोत श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये, जे आहे मालवण कट्टाच्या मुख्य बाजारामध्ये. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि आता आपण आलो आहोत मालवण कट्टाच्या ह्या मुख्य बाजारामध्ये, जिकडे श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर मंडळी, पहिला विठोबा केला आणि मग आता वेळ होती पोटोबा करायची. तर आम्ही मुंबईपेक्षा पण मस्त आणि चविष्ट इथे शेवपुरी खाल्ली. तर मंडळी, या चविष्ट शेवपुरीचा आस्वाद घेत हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आणि मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भरपूर सारं प्रेम द्या आपल्या व्हिडिओला आणि असंच सपोर्ट करा. तर चला फिरूया आता पुढच्या भागामध्ये. येतो. बाय.